नमस्कार, मी समुदाय आरोग्य अधिकारी ऋतुजा। आज गावामध्ये आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांचा ब्लड प्रेशर तपासण्यात आला। या शिबिरामध्ये आम्ही एक वेगळी जनजागृती करणारी कल्पना वापरली। ज्या व्यक्तींना बीपीच्या गोळ्या सुरू आहेत त्यांच्या हातावर पिवळी पट्टी लावली। ही पिवळी पट्टी बांधण्याची कल्पना अशी होती की गावातील लोकांना प्रत्यक्षात दिसावे की आपल्या आसपास किती लोक उच्च रक्तदाबासारख्या त्रासाने ग्रस्त आहेत। कारण बीपी हा असा आजार आहे जो अनेकदा शरीरात शांतपणे वाढत राहतो, म्हणूनच त्याला सायलेंट किलर असे म्हटले जाते। जास्त तणाव, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, जास्त मीठ, तंबाखू, धूम्रपान ह्यामुळे बीपी वाढू शकतो। डोकेदुखी, गरगरणे, थकवा, छातीत धडधड अशी त्याची काही लक्षणे असू शकतात, पण अनेकांना कोणतेही लक्षण जाणवत नाही। म्हणून नियमित बीपी तपासणी खूप महत्त्वाची आहे। तसेच या शिबिरामध्ये वजन उंची तपासून बीएमआय काढण्यात आला आणि योग्य आहार, योगा आणि निरोगी जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। हा हातावरचा पिवळ्या कलरचा पट्टा हळूहळू वाढतच राहिला। जेवढे लोक आले होते त्याच्यापेक्षा निम्म्याहून जास्त लोकांच्या हातावरती हा पिवळ्या कलरचा पट्टा दिसू लागला। तर ही फक्त ओळख नव्हती, तर संपूर्ण गावासाठी आरोग्य जनजागृतीचा संदेश होता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही रुग्ण आजारामुळे किंवा अशक्तपणामुळे या शिबिरामध्ये येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन भेट दिली। कारण आरोग्य सेवा फक्त दवाखान्यापुरती मर्यादित नसते, तर ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे, हीच आमची भावना आहे। जागरूक रहा, बीपी नियंत्रित ठेवा। ही माझी कल्पना कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा।